चला मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला गावाकडे शेवाया कशा उकडतात त्या तुम्हाला दाखवते। ह्या बघा आपण घेतलेले शेवाया, या रव्याच्या आणि गव्हाच्या पिठापासून बनवलेले शेवाया, या कशा गावाकडे करून खाता हे तुम्हाला मी आज दाखवत आहे। हे बघा, त्याच्यासाठी हा घेतलेला आहे गुळ, हा गुळ घेतलेला आहे। कोणी साखर टाकतं, कोणी गुळ टाकतं, पण मला गुळातच आवडतात शेवाया। गुळामध्ये खाल्लेले खूप चांगले असतात, चांगले पौष्टिक बी लागतात। आणि शेवाया गावाकडच्या रवा टाकून बनवलेल्या या शेवाया आहे, गव्हापासून रवा काढून बनवलेल्या शेवाया कशा उकडतात ते बघा। हे गावठी तूप, हे गावठी तूप आणि त्याच्यासाठी घेतलं आहे थोडं दूध। हे बघा, याच्यात कपात अर्धा कप घेतलेला आहे दूध, तूप आणि हा शेवाया आणि हा गुळ। आता हा गुळ आपण फोडून घेणार आहोत। आता हे गुळ असा आपल्याला जेवढा लागतो तेवढा फोडून घ्यायचा। असा गुळ फोडून घ्यायचा। कोणी साखर बी टाकून खातं, कोणी गुळ बी टाकून खातं। आणि पूर्वी काय करायचे, शेवाया बनवल्या ना का गुळ टाकून खायचे, गुळाची टेस्टच वेगळी लागते। गुळ टाकून खायच्या खूप छान लागतात, पचायला बी चांगल्या असतात आणि गुळामुळे पचतं बी चांगलं। हे बघा, हा गुळ आता आपण असा आबडधोबड फोडून घेतलेला, लय बारीक बी नाही असा। हवा गुळ, गुळ बघा, हे गुळ फोडून घेतलेला आहे। हे शेवाया आहे आणि हे दूध आणि हे तूप, आणि त्याच्यासाठी आपण ठेवलेलं आहे हे पाणी। आता ह्या पाणी ठेवलेलं आहे ना, त्या पाण्याला पूर्ण आदन आलेलं आहे। आदन म्हणजे उकळी, त्या पाण्याला पूर्ण उकळी आलेली आहे। हे बघा, म्हणजे उकळीच्या शेवाया कशा खातात, त्या तेलात जास्त चपचप बनवलेल्या त्या खाते नाही गावा, म्हणजे जशा लागल्या तशा, पण आपण तेल नाही टाकता, तव्यावर न करता उकडीच्या शेवाया कशा करून खातो ते बघा। आता बघा, हे पाण्यात आपण हे तापलंय, उकाळलंय पाणी। आता ह्या उकाळेल पाण्यात आपण आपल्या ह्या शेवाया अशा थोड्या शेवाया आता आपण अशा घेऊन त्याच्यात सोडणार आहोत। अशा ह्या शेवाया अशा सोडणार। हे बघा, अशा पूर्ण शेवाया अशा त्याच्यात जेवढा तुम्हाला लागतं तेवढा घ्यायचा, सोडायचा। आता याच्यात आपण त्या शेवाया सोडलेल्या आहेत, आपल्या उकाडलेल्या आहे। या पूर्ण शेवाया बघा अशा उकाडल्या ह्या, या पूर्ण शेवाया आपल्या अशा उकाडल्या आहे। थोडं अजून उकळून घेऊ, दाखवून ह्या शेवाया अशा पूर्ण आपल्या उकाळल्या। ह्या पा ह्या उकाळलेल्या आहे बघा कशा। आता या शेवाया आपल्या उकळलेल्या आहे, हे बघा उकळत आहे, दिसल्या हे उकळत आहे। आता या शेवाया आपण ह्या बाई चाळणी, त्याच्यासाठी चाळणी घेतलेली पत्र्याची, गावाकडे अशी चाळणी घेतात। आता शेवाया पूर्ण उकाळ्या, आता ह्या गाळायच्या अशा गाळायच्या आहे ह्या शेवाया। आता बघा कशा मी गाळते त्या शेवाया, अशा धरून पूर्ण अशा गाळायच्या। हे बघा, हे आता गाळून घेतल्या आपण शेवाया। आता ह्या शेवायामध्ये आपण काय टाकणार आहोत, तूप।
पहिलं काय नाही, पहिलं काय टाकणार आहे? गूळ. हा गूळ. काय टाकलं? हा गूळ. गुळानंतर गुळावर काय टाकणार आहोत आपण? हे तूप. गुळावर हे तूप टाकायचं, गावठी तूप. सर्वांकडे सर्व शेवयाला लागण असं. नंतर मग ह्या शेवया अशा हलवणार आहोत आपण. हे बघा, शेवया आपल्या गूळ तूप टाकून, आता गूळ टाकला आहे, तूप टाकलं आहे, आणि मग आता ते हलवून घेणार आहोत आपण. गूळ तूप टाकलेलं आहे, आता ह्या मस्त अशा हलवून घ्यायच्या. चव बाजूला तूप बी लागलं पाहिजे आणि गुळ लागला पाहिजे, म्हणजे गोड बी लागलं पाहिजे. असं हे चांगलं हलवून घ्यायचं. याला काय म्हणतात? उकडीच्या शेवया. तर तळत बसलं तूप वगैरे जास्त लागतं, खायला बी टेस्टी लागतात. पण कोणी साखर टाकतं, कोणी काय. त्या उकडीच्या शेवया मी तुम्हाला दाखवत आहे, अशा उकडून खायच्या. आता उकडीच्या शेवया खाऊन बघा. पण गावाकडची अशी पद्धत आहे शेवयाची, मी तुम्हाला दाखवते. असे नवरदेवाला गडेगणेर असले ना, तर असेच शेवया करायचे गावाकडे. हे बघा, आपली आजची डिश उकडीच्या शेवया कशा उकडलेल्या आहेत त्या बघा. आणि त्याच्यावर काय टाकायचं? हे थोडंसं दूध. हे दूध टाकायचं असं. ही आजची रेसिपी उकडीच्या शेवया गूळ टाकून आणि उकडलेल्या गावरान तूप टाकून, गावाकडची रेसिपी. पहिले कसे गूळ टाकायचे, आता साखर टाकतं, कोणी कशा तळून घेतं, कोणी तयार करतं. पण अशा खायला इतक्या टेस्टी. खाऊन बघा, उकडून बघा, करून बघा. साखर न टाकता गुळाचा वापर करा. ज्याला साखर आवडत त्यांनी साखरेचा. आणि माझ्या रेसिपीला लाईक करा. आजची रेसिपी उकडीच्या शेवया. अशा करून बघा, खाऊन बघा.